कोलकाता कसोटीत आर अश्विनने केलेल्या झुंजार खेळीमुळे भारतावरील पराभवाची नामुष्की डावाने टळली। नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विनायक मेटेंचा पुतळा जाळला। लातूर महानगरपालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून खुर्च्यांची फेकाफेकी। कोलकाता कसोटीत आर अश्विनने केलेल्या झुंजार खेळीमुळे भारतावरील पराभवाची नामुष्की एका डावाने टळली आहे। चौथ्या दिवसाखेर भारताने 9 बाद 239 धावांपर्यंत मजल मारली आहे। त्यामुळे भारताला इंग्लंडवर 32 धावांची आघाडी घेता आली। आर अश्विनने धडाकेबाज नाबाद अर्धशतक झळकावलं। अश्विन 83 धावांवर नाबाद आहे, तर ओझाने नाबाद 3 रन्स केल्यात। नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विनायक मेटेंचा पुतळा जाळला। विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच प्रश्न लांबणीवर पडल्याचा आरोप छावाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तसंच विनायक मेटे गद्दार असल्याच्या घोषणाही यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या। खासदार राजू शेट्टींच्या भूमिकेचं मात्र छावाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय। लातूर महानगरपालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत आज खुर्च्यांची फेकाफेकी झाली। काँग्रेस आणि विरोधी पक्षातला वाद खुर्च्या फेकण्यापर्यंत गेला। स्थायी समितीच्या बैठकीत कचरा टेंडरच्या प्रश्नी आज वादळी चर्चा झाली आणि या चर्चेदरम्यान नगरसेवक एकमेकांत भिडले। त्यानंतर नगरसेवकांचे समर्थकही या भांडणात उतरले आणि पोलिसांना लाठीमार करावा लागला। उपमुख्यमंत्रीपदी येताच अजित पवार यांनी आस्ते कदम धोरण अवलंबलंय। इतकंच नाही तर त्यांनी आपल्या तोंडाला कुलूप लावण्याचं ठरवल्याचं दिसतंय, कारण आज पुण्यातली पत्रकार परिषद दादांनी अचानक रद्द केली। पुण्यातल्या काही ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांमुळे आचारसंहिता लागलेली आहे, त्यामुळे त्याचा भंग होऊ नये यासाठी दादांनी बोलणं टाळल्याचं सांगण्यात येत आहे।